त्या विद्यार्थ्यांनी संघटनेने केलं तर त्या संघटनेच्या महत्त्वाचा उपयोग नॅटने आज या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष राहिले त्याचा अतिशय मनापासून आनंद आहे. त्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होतोय ते आदरणीय भास्करजी चंदनशिव सर हे मित्रांनो हिंदी साहित्यामधनं प्रेमचंद या लेखकाला आपण अभ्यासलेलं होतं, मागवलेलं आहे. अगदी त्या कसोटीचं त्या दर्जाचं लेखन करण्याचं काम आदरणीय चंदनशिव सरांनी केलं होतं. मी माझ्या मनोगतीय आवडीमध्ये सरांच्या विषयी आणि त्यांच्या कथेविषयी हिंदी साहित्याच्या विषयी मांडणारच आहे. त्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय याचाही मला मनाची आनंद आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे म्हणता येत नाही, कारण सगळे बोलताना सांगायचं म्हणणारे माऊली हा कार्यक्रम आपला आहे. आणि काल मी आणि जाधव सर काकूंना कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी गेलो तर काकूही जाधव सरांना म्हटले की अरे ते तुम्ही करता का, हे सगळा कार्यक्रम आपला आहे. ही खरंच आपलेपणाची जाणीव आहे. ती जाणीव महाविद्यालयामध्ये 2004 मी जेव्हा नागपूरमध्ये पहिल्यांदा आलो होतो तर त्यावेळेस आदरणीय डॉक्टर मोरे सरांनी मला शहीद भगतसिंग महाविद्यालयामध्ये मला काम करण्याची संधी दिली. आणि आज दुर्दैवानं आज माणसांच्या विषयी माणूस वेळा कॉम्रेड नावाचं पुस्तक आणि गेल्या 8 दिवसापासून सगळे माझे सहकारी मी सगळेजण दमछाक माणसांविषयी घेतो. तर त्यावेळेस अनेकांनी दादांच्या विषयी जे काही उल्लेख दिले तर त्या लेखावर मला असं प्रत्यक्ष प्रत्येक जाणवत होतं. माझ्या पुस्तकाच्या मनोगतामध्ये सुद्धा म्हटलेलं होतं की आज कौतुकाची थाप मारणारं तुम्ही माझ्या पाठीशी हवं. मुळात शेतकरी संघटना आणि दादाच्या चळवळीमध्ये काम करतो, त्याच्या संघटनेमध्ये काम करतो ते संघटना म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. या दोन्ही चळवळीचं तसं पाहायला गेलं तर विचाराच्या अनुषंगाने लोक होते. पण दादाने माझ्या विषयाच्या मांडणीमध्ये, माझ्या संशोधनाच्या मांडणीमध्ये कधीही मला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हेच का लिहिलं तेच का लिहिलं असं म्हटलेलं नाही. कारण हे दादा नेहमी म्हणायचे तुम्ही कोणत्या त्या चळवळीमध्ये असत ना, पण चळवळीचा हेतू हा माणसाला माणूस म्हणून या ठिकाणी संधी प्राप्त करून देण्याचा आहे, त्याला आत्मभान प्राप्त करून देण्याचा आहे. आणि ती संधी खरी आपल्याला दादांनी दिली. आज दादा खरी आपल्या मंचावरती जर असतो त्या ठिकाणी साहजिकच मला एक वेगळ्या पद्धतीचा आनंद प्राप्त झाला असता. आज या सगळ्या बाबतीमध्ये या ठिकाणी आज काकू असतील, डॉक्टर मोरे सर असतील, हे एक कुणीतरी तिथं कारभारी असतो म्हणून प्राचीन पद्धतीने मुद्दा सांगत आहे. पण आज आम्हाला सगळ्यांना म्हणजे बोलताना मला ते माऊली म्हणतात, कुणाला हनुमंत म्हणतात, कुणाला नंदू म्हणतात, कुणाला दसरथ म्हणतात. हे म्हणणं जे आहे त्या म्हणण्यामध्ये नवीन माणसाला वाटतं की हा उदरून बोलतो की काय, पण त्याच्यामधला जो जिव्हाळा आहे, त्याच्यातलं जे प्रेम आहे, ही अशी सगळी प्रेमाची आणि जिव्हाळ्याची माणसं या ठिकाणी माझ्या पाठीशी आहेत. आणि त्यांच्यामुळं त्या ठिकाणी मला या ठिकाणी सगळं लिहिण्यासाठी, सगळं मांडण्यासाठी या ठिकाणी सातत्यानं मला प्रेरणा मिळते. त्याबद्दल ह्या सगळ्याच मान्यवर पाहुण्यांचे या ठिकाणी आज मनापासून मला या ठिकाणी आभार मानावेसे वाटतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ज्या चळवळीविषयी मी लिहिलेलं आहे, त्या संघटनेच्या विषयी मी लिहिलेलं आहे, तर त्या संघटनेचे 4-2 पिल्ले काढणं मला समोर दिसत आहेत ना, याचा खूप आनंद वाटतो. आणि 1984 माझ्या बाबांनी संघटनेचा जिल्हा परिधान केला आणि 2014 दुर्दैवानं ब्रेन ट्यूमरच्या आजारामध्ये माझे बाबा गेले. पण मला पुण्याचा प्रसंग चांगला आठवतो की त्यांचं MRI करण्याचं स्कॅन करण्यासाठी त्यांना ज्यावेळेस त्या मशीनमध्ये घालायचं होतं तर त्यावेळेस लोखंड वगैरे अंगावरती काही नसावं म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या खिशातला बिल्ला काढा. तर त्यावेळेस दादा तयार नव्हते ते बिल्ला काढायला. आणि एवढी संघटनेवरती आपल्या नेत्यांच्यावरती प्रचंड निष्ठा आणि ती स्वामीनिष्ठा आपण ज्या म्हणूया तर ती प्रचंड निष्ठा आहे मला शेतकरी संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये दिसते. आज संघटनेचे पिल्ले परिणाम केले जी माणसं दिसतात तर ते माझ्या बाबा नाही तिथं, माझ्या बाबाच्या रूपात त्या ठिकाणी अतिशय निश्चितपणे काम करणारे मला आठवतं चांगलं की घरची पदरची भाकरी घेऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि संघटनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचं काम माझ्या दादांनी केलेलं होतं. आणि आज जी काही माणसं दिसतात मला मगाचा प्रसंग आठवतो. 3 वाजता मी ज्यावेळेस पाण्याच्या बाटल्या घेऊन येत होतो आणि मुलगी आणि मी 2 जण होतो, आमची काही मंडळी यायला थोडासा वेळ झाला तर माझी संघटनेची कार्यकर्त्याची मंडळी मला पाहत होती आणि त्यावेळेस त्यांनी कळत आली तर माझ्या बाटल्या मला इथं आणू लागले. सांगण्याचा हेतू हा आहे की कारण कार्यकर्ते पण नेमकं कसं असतं ते कार्यकर्तेपणाचा यातून अनुभव मी माझ्या घरात शिकलो. कारण मला माझ्यापेक्षा माझ्या आईचा जो सत्कार इथं झाला तर त्याचा मला खूप आनंद वाटला.
कारण गेली 30 वर्ष एका कार्यकर्त्याला सहन कसं करायचं हे त्यांना माहिती आहे. कारण एक कार्यकर्त्याला सहन करणं, माझी आई तिथे भोगते आणि दुसऱ्या काकू तिथे भोगत आहे. कारण आपण म्हणतो ना की कॉम्रेड, आणि जेव्हा जेव्हा आम्ही कधी घरी यायचो तर असंख्य माणसं कार्यकर्ते सरांच्या घरी राहायचे आणि त्यावेळेस ते विचार करायचे घरी साखर आहे का, भजी आहे का, चहा आहे का, फक्त आवाज द्यायचे अरे चहा करा रे. तर त्यावेळेस मात्र तिनं तिच्या पद्धतीने व्यवहाराचं संसाराचं कसोटी करून हा सगळा कार्यक्रम केला. तर त्यावेळेस माझी आई या कार्यक्रमाची साक्षीदार आहे. आता मला मनुष्य आनंद आहे. त्या शेतकरी समितीच्या कार्यक्रमामध्ये मदनजी सोमवंशी, आनंदजी देशपांडे, शिवाजी पाटील नदीवाडीकर, रुपेशी शेंके ही सगळी मंडळी या ठिकाणी थांबली. बाकीचे मला नाव माहीत आहे. आणि आपण सगळेजण माझ्या प्रेमाखातर, या चळवळीच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तर सगळ्यांची नावं घेणं मला या ठिकाणी शक्य नाही, परंतु ज्यांच्या साहित्यावरती मला लिहिता आलं तर ते 4 साहित्यिक या कार्यक्रमामध्ये थांबले. एक म्हणजे शेषरावजी मोहिते सर, दुसरे म्हणजे भास्करजी चंद्रशेखर सर, कमल शाहजिंदे सर आणि सुरेंद्र पाटीलजी सर. म्हणजे ह्या सगळ्या साहित्यकृतीच्या माध्यमातून, म्हणजे बाकी शेतकरी साहित्य लिहिणारी काही मंडळी नाहीत अशा प्रभाग नाही, या सगळ्या मंडळींनी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची दिशा या साहित्याला दिलेली होती. आणि याच्यामध्ये योगीराजी माने असतील, रमेशजी चिंडे असतील, भास्करजी बडे असतील, या सगळ्या मंडळींनी अगदी शेतकऱ्याच्या जाणीव आहे, शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते दुःख पोट मांडण्याचं काम केलेलं आहे. हे सगळं पाहत असताना मला नेहमी आपल्या सगळ्यांना सांगायला आम्हाला आनंद वाटतो की अगदी ग्रामीण भागामध्ये आम्ही सर न्याय केलं तर त्या न्यायाच्या काळामध्ये सामूहिकता कॉलेजची काय असते, ती कॉलेजची सामूहिकता माझ्या सगळ्या सहकार्यातून मला या ठिकाणी मिळालेली आहे. तर त्यांचंही या ठिकाणी उपस्थिती मला या निमित्ताने महत्त्वाची वाटते. या सगळ्यांचेच या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि माझा या विषयाच्या बाकीचा जो भाग आहे तो भाग अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मांडू इच्छितो. कारण मुळात जे साहित्य मराठी साहित्याबद्दल लिहिण्यात असतं तर ते साहित्य म्हणजे शेतकरी अंगानं शेतकऱ्याकडे पाहत असताना ते शेतकऱ्याचं एक रंजन म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जात होतं, किंवा शेतकऱ्याचं अधिक उदात्तीकरण करणे की शेतकरी हा अन्नदाता आहे, शेतकरी हा पोशिंदा आहे, शेतकरी हा देशाचा कणा आहे, असं म्हणून त्याचं उदात्तीकरण करणं, त्याला कुरवाळणं आणि त्याला बेभावामधनं माध्यमावर भावामध्ये त्याला काम करायला लावणं, अशा पद्धतीचं शेतीचं उदात्तीकरण करण्याचा प्रकार एकीकडे होता. आणि दुसरीकडे मात्र त्या शेतीचं उदात्तीकरण करत असताना तर त्या शेतकरी हा अडाणी आहे, तो आडगळ आहे, तो आळशी आहे, तो अंधश्रद्धाळू आहे, तो दारुडे आहे, अशा पद्धतीचे अनेक दूषणं देऊन त्याचा खलनायकी चेहरा करण्याचं काम मागच्या काही साहित्यिकांनी केलं होतं. आणि अशा या काळामध्ये हे साहित्य, हा जो शेतकरी आहे, हा शेतकरी चेष्टेचा विषय नाही, हा शेतकरी हर्षाचा विषय नाही, हा शेतकरी मस्करीचा विषय नाही, तर तो चिंता आणि चिंतेचा विषय आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की परिस्थिती निसर्गाने आज आपल्यावरती आणून दिलेली आहे. अनेक कारखाने बंद पडले, अनेक मेंबर म्हणजे त्या कारखान्याच्या गिरण्या बंद पडल्या, सगळं बंद पडलं. अगदी वाहनं जागच्या जागी होते. आजच्या 1.5-2 वर्षामधनं सगळं बंद जरी झालं तरी कोणाचं काही बिघडलं नाही. माझ्या शेतकऱ्यांना जर पेरणीचा हात जर बंद जर केला तर या ठिकाणी भालेराव सरांनी म्हटल्या पद्धतीने की शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर जे काय काही तुरा, म्हणजे आता तुरा म्हटल्याबरोबर या ठिकाणी कदाचित आपल्याला खूप गरीबशेपणा वाटत असेल, म्हणजे वास्तविक त्या ठिकाणी कधीतरी आपली स्वीकारली पाहिजे. आणि अशाच्या मानसिकतेमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांकडे पाहिलं जात होतं. तर ते पाहत असताना मात्र साहजिकच उदाहरण दाखवून म्हणतो की कारण आतापर्यंत आमच्या अगदी 1960च्या नंतर ते ग्रामीण साहित्य, दलित साहित्य हे जे काही वेगळे प्रवाह आहे तर त्या प्रवाहामध्ये लेखन करणाऱ्या माणसाने सुद्धा अगदी शेतीचं चित्रण करत असताना ते शृंगाराच्या पातळीवरती, रंजनाच्या पातळीवरती गेलं होतं की आता म्हणजे सगळी मांडणी करत असताना आता तिने कुठल्या सदनाला दुर्नभात न बोलाविले, घरात येऊन उघड्यावरी नग्नशरीर उघड्यावरी भोग दिले. म्हणजे हे जे काही चित्रण होतं, म्हणजे शेतीचं चित्रण करत असताना मात्र साहजिकच त्यांचं म्हणजे अगदी शृंगाराच्या पातळीवर किंवा कलावादाच्या अंगाने जे काही चित्रण केलं जात होतं तर ते चित्रण मात्र तसं चुकीच होतं. आणि ह्या सगळ्या चित्रणाला मात्र विठ्ठलवाघ असतील, भास्कर चंद्रशेखर असतील, शेषराव मोहिते असतील, या सगळ्या मंडळींनी मात्र एक वेगळ्या पद्धतीची कलाटणी दिलेली होती. ही सगळी कलाटणी देत असताना, हे सगळं पाहत असताना की अगदी माझी आई ज्यावेळेस कापूस वेचत असते तर ते कापूस वेचत असताना मात्र आईनं माझ्या सगळ्यापासून म्हणजे निघत असताना आई बाबांनी साडी कुंदी घालू, म्हणजे तिच्याकडे साड्याचा आज नोकरदार मुलगा म्हणून तिच्याकडे 4 साड्या असतील, माझ्या बापाने मात्र तुला कापसावर घेऊ, तुला सोयाबीनवर घेऊ, तुला ज्वारीवरती घेऊ, असं म्हणून तिला फक्त जुळवत ठेवण्याचं काम केलं होतं. आयुष्यभर तिनं कष्ट केले. त्या कष्टकरी स्त्रीचं जे काही जगणं आहे ते जगणं चित्रण मात्र साहित्यामधून आलेलं नव्हतं. कारण आम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकत होतो तर ते शिकत असताना मात्र त्या काळातल्या प्रेमाच्या कविता असतील, त्या काळामध्ये जे काही सगळे स्त्रियांच्या बाबतीतले चित्रण
चित्रण असेल, हे चित्रण पाहत असताना मला माझ्या आईचं चित्रण कुठं दिसत नव्हतं, मला माझ्या बाबांचे चित्रण कुठं दिसत नव्हतं. तर ते चित्रण मी साहजिकच भास्करचंद्र शिवसरांच्या लाल चिखल नावाची जी कथा आहे तर त्या कथेमध्ये मला जाणवलं. आणि लाल चिखल नावाची जी कथा आहे तर त्या कथेतला नायक सरांनी अर्थात त्या पद्धतीने चित्रित केलेला असेल, परंतु त्या नायकाला मी तो नायक म्हणजे मी आहे की काय, तो शाळेत पूर्ण म्हणजे मी आहे की काय असं मला वाटतं. आणि मला चांगलं आठवतं की आई जेव्हा बैगणं तोडायची, उभी तोडायची, तर बाजारामध्ये जात असताना तर त्या बाजाराचा बेबोल भावामध्ये तिला कशा पद्धतीने मारल्या जायचं आणि हे मारणं मात्र मी याठिकाणी टकटकपणे पाहत होतो. मी साहित्यावरती काय लिहिलेलं आहे मित्रांनो, मी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही काही लक्ष करत नाही, परंतु साहित्य हे गांभीर्यानं पाहणं, साहित्यामध्ये ॲक्च्युली शेतकऱ्याचा जो हरवलेला चेहरा आहे, जो दूर गेलेला जो चेहरा आहे, तर तो चेहरा वेगळा अर्थात दाखवण्याचं काम मात्र ॲक्च्युली साहजिक 80 नंतरच्या साहित्यिकांनी केलेलं होतं. तर त्या साहित्यिकामध्ये ॲक्च्युली चंद्रशेखर सरांनी जी काही कथा सांगितली होती तर त्या कथेमधला एक प्रसंग फक्त मी ॲक्च्युली सांगतो. तो प्रसंग कोणत्या पुस्तकामध्ये आलेला नाही, तर तो प्रसंग मी जगलेला आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा पोरगा शेतकरी संघटनेचा साहित्यावरती काय परिणाम झालेला आहे. तर साहित्यामध्ये जे काय आलेलं चित्रण आहे, चित्रण पोलीस स्टेशनमध्ये दिलं. दिवसभर सायंकाळची वेळ झाली होती, मला महाराष्ट्राला शाळेमध्ये जायचं होतं आणि त्या प्रसंगामध्ये ॲक्च्युली साहजिकच माझे बाबा आता सगळं आम्ही ते दालग्यामधलं ते सगळं चवाळी गोळा असं बांधलं आणि बांधण्याचा बाबा म्हणजे आता चला आता बाबा चला आता निघू. तर ते म्हणजे थांब, माझा हात त्यांनी पकडला आणि हात पकडून मला पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बाबा आता कुठे जाईल, कारण डॉक्टर सगळे प्रभून देतो ना 5 किलो, त्या 5 किलोचे पैसे आपल्याला घ्यायचे. आणि जेव्हा मी घेत म्हटलं दादा कशाला, आमच्यामध्ये विश्वनाथ सुरोश नावाचा एक माणूस होता, तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारलं होतं आणि तिथं मारल्यामुळं त्याचं तिथं मरण पावलेलं होतं. तर त्यावेळेस मात्र त्या पोलिसांची मनात खूप माझ्या भीती होती, नका दादा पोलीस स्टेशनमध्ये नका. पण दादा म्हणत होते नाही सर तुला आपलं जायचं आहे. आणि गेल्यानंतर पोलीस स्टेशन खुर्ची त्या PSI खुर्चीमध्ये बसलेला होता आणि गेल्यानंतर माझ्या भावाने साहेब मला सकाळी मला प्रपोज दिलं होतं. हो दिलं, त्या प्रपोजाचे आम्हाला पैसे द्या. ते पैसे द्यायला खालून ते बघत होतो वडिलांना, पण वडिलांच्या खिशाचा काही बिल्ला पाहिला आणि बिल्ला पाहिल्यानंतर कदाचित त्याला लक्षात आलं की बाबा हे नेमकं पाणी कोणतं आहे. तर त्यावेळेस अगदी निमूटपणे त्या PSIने माझ्या बाबांना ते 5 किलोचे पैसे माझ्या बाबाच्या जवळ दिले. ही जी किंमत आहे जी शेतकऱ्याच्या ठिकाणी आपण हे जे काय आजपर्यंत आम्हाला कुणी येत होतं, कुणी लुटत होतं, ही लुटण्याची जी ताकद आहे, लुटण्याची ताकद मला वाटतं शरद जोशींनी आमच्या मनामध्ये दिलेली होती आणि मोठा शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यामध्ये निर्माण केलेला होता. हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग कोणत्याही साहित्य कृतीमध्ये नाही. अर्थात साहित्य कृतीमध्ये जे काय आलेलं आहे हे तुम्हाला पुस्तकामध्ये नक्कीच पाहायला मिळत असेल. फक्त शरद जोशींनी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची विद्रोहाची जी भावना आहे, एक आपल्या पद्धतीचं सजगतेची जी आहे, आत्मभावनाची जी भावना आहे, ही भावना खऱ्या अर्थाने शेतकरी संघटनेने दिलेली होती. आणि ही संघटनेने दिलेली भावना आपल्याला भास्करचंद्र सरांच्या हिशोब कथेमध्ये पाहायला भेटेल, मेघमार कथेमध्ये पाहायला भेटेल. अगदी भास्कर म्हणजे शिशुरामाचे सरांची जी शेवटची जी कादंबरी आहे, त्या कादंबरीमधला जो पोरगा आहे, हा पोरगाला म्हणजे तो गोपाळा आहे, हा गोपाळा सांगतोय की बाबा हे दिवस जर तुझ्या मुलावरती श्रीरामावरती जर येऊ द्यायचे जर नसतील तर तुम्ही शेती सोडून द्या. म्हणजे हे शेती सोडून द्या हे भाषा करणं एका कादंबरीकाला पडते का, मग त्या काळामध्ये कदाचित सरांच्यावरती खूप मोठी टीका टिप्पणी झाली होती. अशा पद्धतीची वेगळ्या पद्धतीची मांडणी करणारं साहित्य लेखन हे खऱ्या अर्थानं मराठी साहित्यामधनं आलेलं होतं. तर त्या अगदी इंद्रजित भालेराव असतील, भास्कर चंद्रशेखर असतील, शेषराव मोहिते असतील, सुरेंद्र पाटील असतील, प्रमोद शास्त्री सर असतील, अगदी कितीतरी नावं आहेत. म्हणजे अर्थात ही साहित्यकृती लिहित असताना अनेक साहित्य मला मिळालेही नसेल साहित्य संशोधनाच्या काळामधनं. ही सगळी मांडणी करत असताना एक वेगळ्या नव्या आयामाचं आणि नवीन दृष्टी देणारं जे साहित्य होतं ते साहित्य खऱ्या अर्थाने शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळं शेतकरी संघटनेच्या प्रभावामुळे आलेलं होतं. आणि अशाच साहित्याचा म्हणजे अभ्यास ही कथा, कविता आणि कादंबरी या 3 साहित्य प्रकाराच्या निमित्तानं केलेला होता. आणि आज हा सगळा मांडणी करत असताना एक वेगळ्या पद्धतीचा आनंद वाटतोय. कारण सुरुवातीला सर अगदी विद्यापीठीय पातळीवरती सुद्धा मी हा ज्यावेळेस विषय घेतला तर त्यावेळेस विद्यापीठाचं राजकारण एवढं गलिच्छ असतं की माझा 2 वेळेस हा विषय माझा डिलीट केला, म्हणजे हा विषय होऊ शकत नाही संशोधनाचा, हे मला सांगितलं गेलं होतं. परंतु आज जेव्हा मात्र हे पुस्तक म्हणजे संशोधन केलं आणि पुस्तक रूपाने आणलं तर त्यावेळेस मात्र अगदी सगळ्याच स्तरावरती या पुस्तकाचं होत असलेलं जे स्वागत आहे ते स्वागत पाहत असताना मी जी काही वाट पकडलेली होती ती वाट योग्य होती. अर्थात ही वाट पकडत असताना केवळ मला काही म्हणजे डिग्री मिळवणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतोच. अगदी त्याच्यासोबत काही वेतनवाढीही आलेले असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी जे संशोधन केलेलं आहे तर ते संशोधन मी माझ्या बापाचं केलेलं आहे, माझ्या आईचं केलेलं आहे. माझ्या बापाच्या आईच्या भोवताचा जो समाज आहे तर त्या समाजाचं संशोधन या ठिकाणी खऱ्या अर्थाने लिहिणारी मंडळी होती.
तर त्या लिहिणाऱ्या मंडळीचं लेखन फक्त एकत्रितपणे आणण्याचं मी काम केलेलं होतं. अर्थात हे लिहित असताना एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मला या निमित्ताने मिळाला होता. भरपूर बोलण्यासारखं आहे, परंतु मला सरळ म्हणजे मांडव ठेवण्याच्या ठिकाणी ऐकायचं आहे.